आम्ही आज पारंपरिक पद्धतीचे तांदळाचे पापड केलेले आहेत, जे आम्हाला आमच्या आजीकडून वगैरे शिकायला मिळालेत. तर आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत. तांदळाचे पापड करण्यासाठी आपण 1 किलो तांदूळ 4 दिवस भिजवून त्यानंतर ते वाळवून त्याचं पीठ करून पापडासाठी वापरलेले आहे. त्यासोबतच 1 वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवला आणि सकाळी मिक्सरला वाटून घेतला. ते या पापडामध्ये घालणार आहोत. त्यानंतर वापरलेलं साहित्य असं आहे: थोडंसं काळं मिरं कुटून घेतलेलं आहे, 1 चमचाभर ओवा आणि पापड खार. नंतर पापड मसाला घेतलेला आहे. पापड मसाला कुठलाही घेऊ शकता, जो तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता तुम्ही. नंतर लाल तिखट घेतलंय, मीठ आणि थोडंसं हिंग. पापड करण्यासाठी पिठाला उकड काढून घ्यायची आहे. त्यासाठी जितकं पीठ घेतलं होतं तितकंच पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळल्यानंतर साबुदाण्याचं वाटण त्यामध्ये घातलेलं आहे. हे वाटण घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही. त्यानंतर 4 उकडलेले बटाटे स्मॅश करून या पाण्यामध्ये घातलेले आहे आपण. या बटाट्यामुळे पापड आपले खुसखुशीत होणार आहेत. चांगलं हलवून घेणार. गुठळ्या होऊ नये म्हणून आपण हे हलवून घेतोय. व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मिश्रणामध्ये 1 चमचा ओवा घातला आणि थोडासा पिठामध्ये देखील ओवा घालायचा, म्हणजे दिसायला सुंदर दिसतात पापड. त्यानंतर थोडंसं कुटलेलं काळं मिरं आपण घालणार आहोत. थोडंसं आपण पिठामध्ये पण मिक्स केलंय. मीठ घातलंय. त्यानंतर थोडंसं तेल घातलं आपण. नंतर लाल तिखट जसं आवडेल तसं 1-2 चमचा, जसं तिखट हवं असेल तसं, पापड जसे तिखट हवेत तसं आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आम्हाला जास्त तिखट आवडतं त्यामुळे 2 चमचे आम्ही घातलेले आहेत. नंतर मग झाकण ठेवून दिलं आणि चांगली उकळी काढायची आहे. तोपर्यंत इकडे पिठामध्ये आपण थोडासा पापडखार मिक्स केला. तसं मसाल्यामध्ये पापडखार असतो, पण थोडासा आपण घेतला आहे आपल्याला आणखी चांगले व्हावे म्हणून. मीठ टाकलं आहे. नंतर मसाला घालून घ्यायचा सगळीकडे. पापड मसाला कुठलाही चालेल, तुम्हाला आवडीचा जो असेल तो वापरला तरी चालेल. आणि सगळीकडे पिठामध्ये हे सगळं जिन्नस मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे पाण्याला खूप चांगली उकळी आलेली आहे, सुंदर अशी उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण हे पीठ, म्हणजे मिक्स केलेलं पीठ आता त्याच्यामध्ये सोडणार आहोत. आता हे मिक्स केलेलं पीठ आपण पाण्यामध्ये घालतो आहे. हे सगळं पीठ आपण पाण्यामध्ये एकदम घातलं आहे. आता हे सगळं छान ढवळून घ्यायचं. याच्यासाठी आपण लाकडी लाटणीचा वापर केला तर खूप चांगल्या प्रकारे हलवता येतं आपल्याला. हे चांगलं हटवून घ्यायचं आहे पीठ. व्यवस्थित सगळीकडे लागेल असं हटवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हटवून घेतो आहे पीठ. आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि छानशी वाफ काढायची व्यवस्थित. 5 मिनटं, फक्त 5 मिनटाची वाफ. ही वाफ काढून घेतली. नंतर हे पीठ गरम गरम मळायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे मळलं गेलं पाहिजे, कुठेही गुठळी राहिली नाही पाहिजे, एकदम चांगल्या प्रकारे. आणि गरम गरम असल्यामुळे आपण त्याच्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे, जेणेकरून आपल्या हाताला भाजणार नाही. अशीच आयडिया वापरली तुम्ही तर खूप चांगल्या प्रकारे मळता येतं. बघा तुम्ही, खूप चांगलं होतं हे पीठ. व्यवस्थित मळलं जातं आहे. अगदी व्यवस्थित मळायचं, म्हणजे मग पापड चांगले होतात आणि पापडाला चिरा पडत नाही कुठेही. आणि खूप चांगला व्यवस्थित पापड होतो. जितकं छान मळाल तितकं छान पापड होतात. आपलं छान मळून झालं आहे पीठ. नंतर छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या. 1 पेढ्याच्या आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या. या आपण छान गोळ्या केल्या आहेत पेढ्याच्या आकाराच्या. हे साधारणपणे 1 किलोचे पापड आपण करतोय. हा सगळा देतोय आपण, तो 1 किलो पापडाचा अंदाज आहे. सगळ्या गोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि त्याला लाट्या म्हणतात. या सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर 1-1 लाटी घेऊन लाटायला सुरुवात करायची. हे आपण लाटायला सुरुवात केली आहे. थोडंसं तांदळाचं सुकं पीठ ठेवलं होतं आणि तेच लाटण्यासाठी वापरलेलं आहे. पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे पापड छान लाटता येतोय. चिरा पडत नाही आहेत पापडाला आणि सरसर लाटले जात आहेत. घरातले सगळेच पापड लाटायला बसलेत, त्यामुळे 1 किलोचे पापड करायला वेळ लागला नाही. हे बघा, काही पापड तयार झालेत. हे बघा, आई आणि बहीण गिरिजा
बहीण माहेराला आली आहे आणि आजचा खरं पापडाचा घाट किंवा सगळं आजचं जे आहे पूर्णपणे बनवणं, पीठ मळणं, नंतर पिठाला उकड काढणं हे सगळं बहिणीनेच केलं आहे. आणि आता ही मी पण आली आहे मदतीला. बहीण आणि मी गप्पा मारत पापड लाटतोय. छान वाटतंय फार दिवसांनी असं करताना. पापड उन्हामध्ये सुकत घालतो आम्ही. माझ्यासोबत भाची आदिश्री आहे. आई आणि बहीण पापड लाटत आहेत. पापड उन्हामध्ये आम्ही सुकत घालतोय. समोर मोठं अंगण असल्यामुळे पापड सुकायला भरपूर जागा आहे. आम्ही इतके वर्ष म्हणजे भरपूर वर्ष पुण्यामध्ये होतो आणि गावाला येण्याचे प्रसंग खूप कमी असायचे, म्हणजे दिवाळी आणि गणपतीला. त्यामुळे मे महिन्यात पापड करण्याचा प्रसंग खूप वर्षांनी आला आहे. म्हणजे आजोळी असताना आजीबरोबर जो पापड करायचो आम्ही, त्या आज खूप वर्षांनी एकत्र असं पापड करतो आम्ही. त्यामुळे मजा येते. लहानपणीच्या थोड्याशा गोष्टी करत, गप्पा मारत आमचा पापडाचा बेत चालू आहे. आज मस्त ऊन पडलंय, त्यामुळे पापडांना खूप छान ऊन मिळणार आहे. मजा येते असं उन्हात पापड वाळत घालायला. थोडेसे पापड झाले की आम्ही येऊन उन्हामध्ये पापड वाळत घालतोय. आपल्याच अंगणामध्ये असं काम करताना मजा येते आणि फार वर्षांनी असा अनुभव आला आहे, त्यामुळे मलाही मजा वाटते. खरं तर पापड वाळत घालणं किंवा असं वाळवणं करणं हे उन्हाळ्याची कामं फार मजा यायची त्या काळात आणि आता त्या आठवणी येत आहेत. मलाही मजा येते. आवडीची कामं आहेत खरी. हे बघा पापड वाळलेत, किती सुंदर दिसत आहेत, अगदी पोह्याच्या पापडासारखे. चवीला देखील हे खूप उत्तम लागतात आणि हे वर्षभर टिकतात. का याच पद्धतीने तुम्ही देखील पापड करा, खूप छान लागतील हे. आणि आम्हाला कळवा कसे झालेत ते. आमचा हा पापडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.